राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी घेतलेली भेट आता पक्षातच वादाचा विषय ठरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी भेट घेतली. मात्र या भेटीची माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला, विशेषतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना देण्यात आली नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उघड झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पक्षातील संवादाचा अभाव आणि अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. दरम्यान देवगिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे उपस्थित होते. सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट कोणत्या कारणासाठी घेतली याचे स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी बैठकीत सुनेत्रा पवार यांना दिले. विशेष म्हणजे याच वेळी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे देखील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले होते. मात्र त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची भेट झाल्याचं वृत्त फेटाळून लावलं. तसेच ईश्वरपूर नगराध्यक्षपदाच्या संदर्भातील विषय मांडण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान या संपूर्ण घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संवादाचा अभाव आणि अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मात्र या बैठकीत नेमकं काय चर्चा झाली, पक्ष नेतृत्व पुढे कोणती भूमिका घेणार आणि या भेटीमागचं खरं कारण काय होतं, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.